पंढरपूर इथल्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शन रांगेची व्यवस्था अत्यंत अपुरी आहे आणि त्यामुळे दर्शन मंडप आणि स्कायवॉक या माध्यमातून भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने 129 कोटींचा आराखडा तयार केला होता। बैठकीमध्ये दर्शन मंडप आणि स्कायवॉकसाठी 110 कोटींचा आराखडा समितीने मंजूर केलाय। तर कसा असेल हा दर्शन मंडप त्यावर एक नजर। गोपाळपूरच्या पत्राशेड इथे 4 मजली दर्शन मंडप उभारणार। गोपाळपूर पत्राशेड ते मंदिरापर्यंत स्कायवॉक 1050 मीटर लांबीचा असणार। तर भाविकांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन टोकन मिळणार। टोकन घेऊन वेळेपूर्वी अर्धा तास प्रतीक्षा कक्षामध्ये पोहोचावं लागेल। तर प्रतीक्षा कक्षामध्ये पोहोचल्यानंतर 1.5 ते 2 तासात विठ्ठल दर्शन होणार। दर्शन मंडपात स्वच्छतागृह, उपहारगृह, आरोग्य व्यवस्था आणि विश्रांती कक्ष। पुढल्या महिन्यामध्ये आराखड्याला सरकारकडून मंजुरीची अपेक्षा। दर्शन रांगेत जेवण, पिण्याचं पाणी, शौचालय, वेटिंग हॉल, टोकन आणि रिफ्रेशमेंट। दर्शन रांगेमध्ये आपत्तीतून बाहेर पडण्याची व्यवस्था, हिरकणी कक्ष, दिव्यांगांसाठी ही सुविधा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।